नमस्कार माझ्या टेलर बंधूंनो, आज आम्ही खास स्पेशली लेडीज टेलर व शिकाऊ लेडीज साठी घेऊन येत आहोत. कटोरी ब्लाउजचा पेपर कटिंग कसे करावे हे तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप दाखवणार आहोत. तर चला मग बघूया. अगोदर आपण फोल्ड असलेला पेपर घेऊया. जॉइंट साइड आपल्या साइडला असायला पाहिजे. ब्लाउजची उंची मोजून घेऊया. ब्लाउजची उंची आहे 12 इंच. 12 इंच त्यात प्लस 1 इंच मार्जिन साठी करणे, तर 13 इंच येतो. इथे 13 इंचाला मार्किंग करणे व इथे एक मार्किंग करणे आणि वरती एक मार्किंग करणे, असे 3 ठिकाणी मार्किंग करणे. नंतर कमर मोजून घेऊया. पूर्ण कमर आहे 31 इंच. 31 भागिले 4 करणे. तर 7.25 इंच येतो. 7.25 इंच मार्जिन साठी प्लस 2 इंच, तर 9.10 इंच येतो. इथे 9.10 इंचाला मार्किंग करून ते सरळ रेषा ओढून घेणे. इथे छातीचा चौथा भाग आणि इथे शोल्डर मुंडा आहे. सपोज छातीचा चौथा भाग 8 किंवा 8.5 इंच असेल तर शोल्डर मुंडा 5 इंच घेणे. छातीचा चौथा भाग 9 इंच किंवा 9.5 इंच असेल तर 5.25 इंच घेणे. 10 किंवा 10.5 इंच असेल तर 5.5 इंच घेणे. 11 किंवा 11.5 इंच असेल तर 5.25 इंच घेणे. 12 किंवा 12.5 इंच असेल तर 6 इंच घेणे. कुठल्याही साईजचा ब्लाउज असो, या मेजरमेंट वरून तुम्हाला इझी कटिंग करता येतो. आता आपला ब्लाउज मोजून घेऊया. छातीचा चौथा भाग 9.5 इंच आहे. 9.5 इंच असेल तर शोल्डर मुंडा 5.25 घेणे. ब्लाउजचा शोल्डर मोजून घेऊया. शोल्डर आहे 2.25 इंच. इथे 2.25 इंच घेणे. खाली मार्जिन साठी 1.25 इंच घेणे. पेपरच्या आतल्या साइड सुद्धा गळारुंदी मार्किंग करून घेणे. उरलेला भाग हा गळारुंदी असतो. पुढचा गळा मोजून घेऊया. पुढचा गळा आहे 5.5 इंच. त्यात प्लस अर्धा इंच मार्जिन साठी करणे, तर 6 इंच येतो. इथे 6 इंच ठेवून मार्किंग करणे. या दोन्ही मार्किंगचा बॉक्स तयार करून घेणे. त्याला राऊंड शेप देणे. एका भागाचा चेस्ट साइज मोजून घेणे. साडे 9 इंच त्यात प्लस 1.5 इंच मार्जिन साठी करणे, तर 11 इंच येतो. इथे 11 इंचाला मार्किंग करून ते रेषा ओढून घेणे. पेपर पलटून घेणे. हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घेणे. आता आर्मोल घेऊया. खाली अर्धा इंच, वरती 1 इंच घेणे. त्याला राऊंड शेप देणे.
क्रॉसपट्टी हे 3.5 इंच व 2.5 इंच घेणे. खाली सुद्धा 2.5 इंच घेणे. 2.5 इंचाचे सरळ रेषा ओढून घेणे. साडेतीन इंचाला क्रॉस असा शेप देणे. पेपर फिरवून घेणे. कटोरी मोजून घेऊया. कटोरी 5.5 इंच आहे. इथे 5.5 इंचाला मार्किंग करणे. पेपर असे फिरवून घेणे. इथे 1.25 इंच घेणे. व आर्मोल पासून 2.5 इंच घेणे. हे तिन्ही मार्किंग जोडून घेणे. आता कट करून घेऊया. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आतल्या साइड फोल्ड असलेला भाग कट करणे आणि बाकीचा भाग कट करून घेणे. मागचा पार्ट घेऊया. ब्लाउजचा गळा मोजून घेणे. गळा आहे 7.5 इंच. त्यात 1/2 इंच प्लस करणे तर 7.25 इंच येतो. इथे 7.25 इंचाला मार्किंग करणे. ऑलरेडी आपण गळारुंदी मार्किंग केलेली आहे. त्या दोन्ही मार्किंगचा बॉक्स तयार करणे. त्याला तुम्हाला जो गळा हवा आहे तो गळा घेऊ शकता. हे कट करून घेणे. टक साठी इथून 3.5 इंच घेणे. उभा 4 इंच घेणे व रेषा ओढणे. साइडला अर्धा इंच मार्जिन साठी मार्किंग करणे. ते जोडून घेणे. असे टाच मारून घेऊया. कटोरीला वाढ करण्यासाठी अजून एक पेपर घेऊन त्यावर ठेवणे. जसे आहे तसे आखून घेणे. ते अर्धा फोल्ड करून खाली मार्किंग करणे. इथे 1.5 इंच वाढ करणे. इथे सुद्धा 1.5 इंच. इथे 1.5 इंच. हे मोजून घेणे.
ते इथे ठेवून मार्किंग करणे. त्या तिन्ही मार्किंग जोडून घेणे. इथे अर्धा इंच घेणे. ते सुद्धा अशा पद्धतीने जोडून घेणे. आता कट करून घेऊया. आपला कटोरी 5.5 इंच होता. त्यात प्लस अर्धा इंच केले तर 6 इंच येतो. 6/2 करणे तर 3 इंच येतो. इथे 3 इंचाला टक्स साठी मार्किंग करणे. ब्लाउजचा टक्स मोजून घेणे. ते 2 इंच आहे प्लस अर्धा इंच करणे तर 2.5 इंच इथे 2.5 इंच घेणे. दोन्ही मार्किंग जोडून घेणे. असे त्याला टाच मारणे. अशा पद्धतीने कटिंग झालेली आहे. बाही कटिंगची व्हिडिओ आपल्या चॅनल मध्ये ऑलरेडी आहे, तुम्ही बघू शकता. धन्यवाद.